वापरून झाशीमधनं इंग्रजांच्याच सैन्यातून माणसांना फितवून पिस्तूल आणली. इसको कहते आझाद. भगत सिंगांचा तोच प्रश्न होता. आता सॉन्डर्सवर किंवा स्कॉटवर कोणतीही ऍक्शन घ्यायची असेल, शस्त्र पाहिजेत. आणि यासाठी चंद्रशेखरचा पत्ता लावला पाहिजे. आझाद आहे कुठे आता? पण तो फरारी आहे. काकोरीच्या दरोड्यामध्ये जे जे होते 50 जण, त्यातले जवळजवळ 20 ते 25 लोक सापडले, इंग्रजाचे आरोपी झाले. आणि साध्या दरोड्यात सापडण्याबद्दल सुद्धा 6 जणांना फाशी ठोठावली. इतका तो उदार न्याय होता. यामध्ये एक फाशी जाणाऱ्या माणसाचं नाव मुद्दाम सांगतो. त्या मुलाचं नाव रामप्रसाद बिस्मिल असं होतं. हा रामप्रसाद वयाच्या 20व्या वर्षी फाशी जाणार होता. दुर्दैवाने आझाद कुठं आहे हे फक्त त्या रामप्रसादला माहित होतं. तो फरारी होऊन कुठं थांबलाय, पैसे बाकीचे उरले कुठं टाकले गेलेत. भगत सिंगांनी ठरवलं आपल्यातला कोणतरी रामप्रसादच्या घरी जाऊ दे आणि त्यांनी रामप्रसादला तुरुंगात जाऊन भेटायचं आणि बातम्या काढायच्या. नाही तर आपण पुढं काय करायचं, आपली ऍक्शन कशी चालू ठेवायची. म्हणून या क्रांतिकारक गटातला एक प्राणी त्यांच्या घरी गेला, नमस्कार केला. रामप्रसादचे वडील बसले होते, आई बसली होती. कौन हो बेटा? मैं क्रांतिकारी गट का आदमी हूं. पहिला बाहेर हो जा, पहिला बाहेर हो जा. बाप जो भडकला, तुमच्या नादी लागून माझं पोर वाया गेला. कुठनं त्याचं नाव राम ठेवलं देव जाणे. म्हणून दशरथासारखी वियोगाची अवस्था आली मला. पहिला बाहेर हो जा. तो सांगतोय माझं थोडंसंच काम आहे रामप्रसाद बरोबर, मला फक्त काही बातम्या. आणि आश्चर्य ते होतं साहेब, वडिलांनी या पोराला बाहेर काढला, पण रामप्रसादची आई तिनं बोलवून घेतलं त्याला. वडील म्हणतात क्यों मोल रही हो उसको? हा रामप्रसादचा मित्र आहे, आपला पुतण्या आहे. काही आपल्या पोरानं वाईट केलेलं नाही, काही दुःख करायची गरज नाही. आपण उद्या तुरुंगात त्याला भेटायला जाऊ, त्यावेळेला हा पोरगा आपल्या बरोबर असेल. त्याला घेऊन 2 जण आतमध्ये गेले तरी पोलिसने विचारलं हे तिसरं कोण आहे? आमचा पुतण्या म्हणजे त्याचा भाऊ, तो आलाय त्याला भेटायला. बरं, ऐन वेळेला रामप्रसादनी गडबड करायला नको म्हणून आत आल्याबरोबर आईनं जोरात हाक मारली, अबे रामप्रसाद देखते हो तेरा भाई तुम्हें मिलने के लिए आया है. गडबड नको व्हायला. तर ते म्हणायचं ह्याचं काय नाव म्हणून, तसं नको. तुम्हारा भाई तुम्हें मिलने के लिए आ गया है, पहचानते हो? त्याला कळलं काय गोंधळ आहे तो. अरे कोण नाही पहचानता, आओ 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 करून ते गेले बाजूला. त्यांना जे एकमेकात बडबडायचं ते बडबडत होते. तोपर्यंत पोलिसला त्यांचं बोलणं ऐकू नये म्हणून ती इतकी कडकड कडकड करत राहिली आपल्या नवऱ्याबरोबर. तुम्ही समज मी नाही आता, हे असं झालं पाहिजे, ते कसं केलं पाहिजे, हा असं झालं पाहिजे. ते पोलीस म्हणले हे तुम्ही गप बसा ना, काही तुरुंगात का घरी म्हणताय, तुम चुप बैठो, तुमको काय बेबी नाही आहे क्या? आता काय करा, पोलिसाचेच मर्म काढलं ती बाईनं, तुमको काय बेबी नाही का, तुम चुप बैठो. आणि त्याचं सगळं बोलणं झाल्यावर त्याला झाडूच विचार. 20 वर्षाचा मुलगा रामप्रसाद आईकडे बघितलं, बाबांकडे बघितलं, खाली मान घातली, घळघळा अश्रू आले. आई म्हणतीये रामप्रसाद, अरे तुला दुःख होईल म्हणून तुझ्या समोर डोळ्यातनं पाणी काढायचं नाही असं तुझ्या वडिलांना मी बजावून आणलं इथं. तू मेरा बेटा ही कमजोर निकला, तू रडतोस फाशी जाणार म्हणून. रामप्रसादने घट्ट हात धरले आपली आईचे, सांगतो माँ मैं रो रहा हूं एक ही कारण से, कल मैं तुम्हें देख नहीं सकूंगा. यानंतर एवढ्या चांगल्या आई वडिलांना मी पाहू शकणार नाही म्हणून रडतो. मुझे डर नहीं है माँ, तनिक भी डर नहीं है. मैं रो रहा हूं एक ही कारण, मैं तुम्हें देख नहीं सकूंगा. अरे आपलं पोर फासावर उद्या चाललंय हे दिसत असताना त्याच्या साथीला एवढी मदत करणारी आई, या कामाला तितकाच पाठिंबा देऊन उभी राहणारी आई, अग वंदनीया आदिमाया तू
वंदनीया आदिमाया वंदनीया आदिमाया तू चराचर मोहिनी तू चराचर मोहिनी कोटि कोटि चंद्रिकांसे कोटि कोटि चंद्रिकांसे तेज तुझिया लोचनी वंदनीया आदिमाया वंदनीया आदिमाया तू महेश्वर वल्लभा तू महेश्वर वल्लभा त्याच्याच संगा पासुनी त्रैलोक्य गंगा संभवे जगदंबिके वरदाई हे वंदनीया आदिमाया वंदनीया आदिमाया वंदनीया आदिमाया जगदंबा माता की जय. भारतामधल्या प्रत्येक माऊलीनं भले महिषासुरमर्दिनीसारखा स्वतः हातात तलवार घेऊन बाहेर येऊन नसेल पराक्रम केला, पण अनेक माऊली त्या कुंतीसारख्या त्या जिजाऊसारख्या आपल्या मुलाच्या पाठीशी राहिल्या. जा रे पठ्या शत्रूचा विध्वंस करून ये, जे होईल त्याला तोंड द्यायला मी स्वतः सिद्ध आहे. रामप्रसाद गेला फाशी, पण त्यांनी पत्ता सांगून ठेवला. एका हनुमानाच्या देवळात हे आझाद महाराज पुजारी म्हणून बसले आहेत, त्यांना बोलवा म्हणजे पुढचं काम सोपं होईल. त्यांनी झाशीची सगळी शस्त्र ठेवली आहेत तिथे. तो तिकडे सतार नदीच्या किनारी हनुमंताच्या देवळात दुसरे हनुमंत उभे आरती करायला. त्या पुजाऱ्यावर इतक्या लोकांची प्रेम चढली. तब्येत काय, उत्तरेमध्ये ते सगळे आपल्याकडे साधारणतः गावातला प्रमुख म्हणजे पाटील देशमुख, उत्तरेकडे साधारण प्रमुख म्हणजे अबे ओ ठाकूर, तिथला तो प्रमुख म्हणजे ठाकूर. मलखन सिंग नावाचा ठाकूर होता, त्याचं भयंकर प्रेम बसलेलं या माणसावर. आओ महाराज, खाओ महाराज, बैठो महाराज, भोजन को आओगे क्या महाराज? आऊंगा. कब आओगे? शनिवार को आऊंगा. आणि हा पठ्या घरी जेवून मग जाणार जेवायला. का? खरं जेवण दिसलं तर बेशुद्ध पडेल ते समोरचं. एक अख्खं जेवण झाल्याशिवाय जेवण्यात अर्थ नाही. निम्म जेवण घरी जेवून 500 बैठक रोशी मारणारा माणूस. आणि गडबड झाली, शनिवारी रात्री जेवण झालं. मलखन सिंग म्हणले दुसऱ्या दिवशी पहाटे तुमची काकड आरती आहे, तेव्हा तुम्ही उठून जाऊ शकता. तर मग आत्ता रात्रीच कशाला जाताय? राहा. ते म्हणले आम्ही पुजारी माणसं, ब्रह्मचारी माणसं, संन्याशी माणसं, आम्ही घरात राहत नाही. म्हणले गच्चीवर राहा. गच्चीवरती महाराजांची पथारी पसरली आणि मलखन सिंग ठाकूरांच्या परिवारातल्या बाईच्या डोक्यात कली महाराजांनी प्रवेश केला. ती एक विधवा होती बिचारी. तिचं डोकं फिरलं, हा गच्चीवर आहे म्हटल्यावर. तिनं वशिला लावला मलखन सिंगच्या बायकोचा. ती म्हणली करूया गंमत, तू जा गच्चीवर, मी लावून घेते बाहेर न कडी, की त्याला गच्चीचा दार उघडून घरात येता येणार नाही आणि पलीकडे जायला रस्ताच नाही. अटक जाएगा पुजारी महाराज. बरं, तेवढी तरुण रूपवान होती ती विधवा. ती दार उघडून गेली गच्चीवर. काडकन दार बंद झाल्याचा आवाज झाला. हिनं लेखनी कडी लावली तिकडून. चंद्रशेखर उठून बसले. हे काय भयानक प्रचंड. अहो बाबा, जय हनुमान, जय हनुमान, जय हनुमान, जय हनुमान.
जय श्रीराम, जय हनुमान, जय श्रीराम. हे प्रभू, इतक्या सुंदर शूर्पणखा कुठून आल्या? जय श्रीराम, जय हनुमान, जय श्रीराम. आणि ती जवळ सरकली. हो, जय श्रीराम एवढी गर्जना केली. तिला वाटलं हे फक्त ओरडेल. कुठलं ओरडेल? तिथनं जे धावत सुटले, गच्चीतनं खाली उडी मधली चालत गेले देवळात. नो फ्रॅक्चर. फुटबॉल सारखे उतरले खाली गच्चीतनं. आडवं तिडवं पडलं सुद्धा नाही. काय प्रॅक्टिस असेल म्हणजे या प्रसंगाची नव्हे. कितीही उंचावरनं धाड दिशी उडी मारायची, 2 पायावर बरोबर आपला बॅलन्स करायचा. चालले महाराज चालत चालत चालत. आणि जेव्हा पहाटे त्या मलखन सिंगला कळलं, त्यांनी स्वतः येऊन माफी मागितली, हे क्या हवा. पण अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आझादांनी आपलं असं आझाद पण कुठेही गमावू दिलं नाही. चारित्र्य अतिशय विशुद्ध. चंद्रशेखर आझादांची ही भीती असायची बाकीच्या लोकांना. कारण झालं काय, एक दिवस पिस्तूल मिळायची वेळ आली. पैसे कमी पडत होते. आपल्यातलाच एक सावकार सापडावला. त्याच्या घरी सगळे पोचले. त्याच्या घरातले दागिने जमा केले. गाठोडं बांधलं. गाठोडं घेऊन निघू म्हटलं तर त्या गाठोड्यावर त्या घरातली बाई येऊन बसली. आणि समोर आझाद. आता गाठोडं गेलं समजा, तो बाईला हात लावणार नाही. ते नुसतंच समोर, हटव, नाही दुंगी, हटव. हा सीन किती वेळ बघायचा आता आपण. शेवटी तेव्हा ते रामप्रसाद होते म्हणून बरं झालं. त्याने धावत धावत येऊन तिला दणका दिला. ती तिकडं कलंडली. मग उचलून पळाले सगळे. पण तोपर्यंत तिला हात हे जाऊन लावणार नाहीच. हा हनुमान ठरलेला होता आमचा तिथला. चंद्रशेखर बद्दल बोलायचे काम नाही. ते म्हणले तिकडं पुजारी म्हणून माहिलेत, त्यांना सांगा. चंद्रशेखर आझादांच्या कानावर या बातम्या पोचल्या. ते दिल्लीकडे लाहोरकडे यायला निघाले. पण आझाद एक अजब रसायन. ते भगतसिंगाच्या सभेला म्हणून यायला निघाले. झाशीपर्यंत पोहोचले. झाशीला तर उतरायचं कुठं? एका मोटर मेकॅनिककडे उतरले. कारण मोठ्या लोकांकडे उतरायचं नाही, नाव जातं आपलं. मेकॅनिककडे उतरले. ते मेकॅनिककडे एक मोटर आलेली. ते बिचारं ती हँडल लावते, फिरवते, ती फिरना. हे शेजारी झोपलेले गॅरेजमध्ये. क्या हो रहा है? आलं, उठलं का महाराज? नाही कुछ नाही, हँडल नाही घुम रहा है, हट जाओ. तिथं ते सहनच व्हायचं नाही. आपल्या समोर कोणाची ताकद, तू हट जाओ. ती धरली हँडल. इकडून जी गचकन गुच्छ मारली दांडेशी. ते हँडल उलट जे फिरलं ते हितच येऊन आपटलं परत. ते असं आपटलं की हाड फ्रॅक्चर आपलंच. आता आली आफत. हे हाड फ्रॅक्चर घेऊन गेले डॉक्टरकडे. डॉक्टर याला काहीतरी करा. ते म्हणले छोटं ऑपरेशन करावं लागेल. हो, यासाठी याला भूल द्यावी लागेल. आझाद म्हणले मुस्कडात मारीन. का भूल बेल द्यायची नाही, असा बसलोय, ऑपरेशन कर. डॉक्टर म्हणले मी बेशुद्ध पडीन. हे असलं काहीतरी करायला गेलो होतो. तुम्ही क्या डर आहे? मित्राला सांगतोय बाबा भूल बिल नको समोर. खा. अरे बेशुद्ध असताना मी काही बडबडलो म्हणजे सब भांडा फुट जायगा ना. त्यापेक्षा या यातना परवडल्या. मी कोणाची नावं 4 लोकांची घेतली ती कळली म्हणजे पोलीसपर्यंत. तो मित्र म्हणला सगळं होईपर्यंत मी तुझ्या शेजारी बसलोय ना, आप डरो नाही, आप डरो नाही. त्यांनी घेतली भूल. तुझ्यावर विश्वास ठेवून भूल घेतोय हरामखोर. काही झालं ना तर मग तू येईन मी ये. झालं ऑपरेशन व्यवस्थित झालं. भूल उतरली. डॉक्टर तिथंच खुर्चीत बसली होती. तो मित्र बसला होता. उठल्यावर विजयी आनंदी मुद्रेनं उठले. सब ठीक है ना? मित्र चिमणीच्या चेहऱ्याने बसलेला. ठीक है, ऐसा क्यों बोल रहे हो? अरे झोपेत किती बडबडतो तू. ज्याची भीती होती ते झालं. मी बडबडलो का काय? अबे पैलवान, काय काय नाही बोललास विचार. कुठली बॅग आहे ते बोललं, काय त्याच्यात ते बोललं. आणि पुन्हा सांगताय किसी को बचाना नहीं, मेरे को ये हो गया है. रेड कलर के सूटकेस में वो 3 बाउंसर. बोल नको माझ्या देवा. तो तिकडे तोंडावर हात ठेवते. डॉक्टर समोर थेटोस्कोप घेऊन बसलाय ऐकत. पण इतकं सगळं होऊन सुद्धा डॉक्टरांनाच येऊन नमस्कार केला. त्याला कळलं काकुरीमध्ये दरोडा पडला, याच्यातला हा माणूस असणार. त्याने नमस्कार केला आणि सांगितलं मैंने आपका हाथ ठीक किया है. तो म्हणले पैसे नाही तो द्यायला, पैसा चाहिए ही नाही. आम्हाला विश्वास आहे
या दणकट झालेल्या हातानं तुम्ही आणखीन जोरात दणका इंग्रजाला घालून दाखवा. यही हमारी फीस है भाई, हमको दूसरा कुछ नहीं चाहिए, हम फिदा है आप पर भाई, आप पर फिदा है. आझादांनी निरोप पाठवला. मुद्दाम एक गोष्ट सांगायची होती ती अशी की फक्त पंजाब मधल्या मुलांची जी सभा होती त्याला भारत नौजवान सभा असं नाव होतं. पण भगतसिंगांचं एक फार मोठं कार्य आहे, लक्षात ठेवा. त्यांनी उत्तरेतल्या सगळ्या प्रांतातले असे मित्र जमा केले होते. कानपूर भागातले, झाशी भागातले, राजपुतानातले, गुजरात मधले कसे जमा केले असतील तुम्हाला आम्हाला अगम्य आहे. पण हे सगळे जमा केले आणि अलीकडची नावं सांगतो. त्यांनी त्यांच्या पार्टीचं नाव ठेवलं हिंदुस्थान समाजवादी लोकसत्ता पार्टी. इंग्रजी नाव हिंदुस्थान सोशलिस्ट समाजवादी रिपब्लिकन लोकसत्तावादी आर्मी. मराठीतला शॉर्ट फॉर्म हिसप्रस. हिंदुस्थान स म्हणजे समाजवादी, प्र प्रजासत्ताक सेना, हिसप्रस समिती. लालाजींच्या जाण्यापासून 1 महिन्याच्या आत कुछ ना कुछ तो होना चाहिए. आझादांपर्यंत ही वार्ता पोचली होती. आझाद 4थ्या ते 5व्या दिवशी लाहोरमध्ये येऊन पोचले. समोर पोलीस चौकी आहे स्कॉटची, त्याच्या बरोबर समोर कॉलेजचं कंपाऊंड होतं, दयानंद कॉलेजचं. कंपाऊंड बंद आत उडी टाकली की कंपाऊंडच्या तुम्ही मैदानात याल, तिथून पळत गेलं की वसतिगृहात जाल. हॉस्टेल शेजारीच आहे. हॉस्टेलवरती स्वतः आझाद आले. बघत काय, आपल्याकडे एकूण 4 पिस्तूल आहेत. एक राजगुरूच्या हातात राहील, दुसरा पिस्तूल सुखदेवराव घे का, तिसरं तुझ्याकडे ठेवतोय, चौथं माझ्याकडे असेल. आपल्याकडे एकूण सगळं प्रकरण 4च आहे. इतकंही करून तो समजा फटफटीवरनं निसटला तर आपण सगळे पैदल आहोत, फटफटीचा पाठलाग होऊ शकणार नाही. म्हणून या स्पॉट पासून इकडे एक चौक अंतरावरती 2-2 सुरे घेऊन 2 माणसं राहतील. जमला तर पाठलाग करायचा म्हणून जय गोपाळ रस्त्यावर सायकल घेऊन तयार राहील. जर गोळी लागली नाही साहेबाला तर किमान दुसऱ्या माणसानं प्रयत्न करायचा आहे, गोळी टायरवर बसली पाहिजे. गाडी बंद पडली की माणूस कुठेही रस्त्यात पकडता येईल. सगळे रेडी राहा. मात्र या सगळ्या प्रकारात कोणीही सापडलं जायचं नाही. ही सेनापतीची ऑर्डर आहे. ते काम झाल्या झाल्या सगळ्यांनी हॉस्टेलवर निघून यायचंय, एकमेकांची वाट न बघता. नाही हा तिथेच थांबला होता म्हणून मी गप्पा मारायची वेळ नाही आता. सगळे ऍक्शन नंतर मला इथे पाहिजेत. ओके. आणि मजा साहेब हीच होती. बरोबर दिवस त्यांना सापडला मासिक श्राद्धाचाच. 17 नोव्हेंबरला लालाजी गेले आणि 17 डिसेंबरला बातमी लागली की इथे साहेब येणार आहे. फक्त एकच गडबड झाली होती, त्यांना स्कॉट पाहिजे होता, पण तिथं येणारा साहेब सॉन्डर्स होता, खालचा सरकारी अधिकारी. सॉन्डर्स फटफटीवरनं पोलीस कार्यालयात जाताना दिसला. तिथे माणूस ठेवला होता जय गोपाळ, त्यांचा तो संकेत शब्द होता. आपला माणूस सापडला की जय गोपाळ, की ते समजून चालायचे इथं आहे काहीतरी आपला. तो जय गोपाळनी तिथनं बरोबर स्वेटर काढला, शिटी मारली. सगळ्यांना ऑर्डर होती साहेब आत आहे. तो बाहेर येण्यासाठी सगळे थांबले. तिकडे भगत, दुसऱ्या फुटपाथला राजगुरू, एक चौक पलीकडे सुखदेव, दयानंद कॉलेजच्या गेट पाशी चंद्रशेखर, इंद्रपाल मध्ये सायकल दुरुस्ती करत उभा आहे, न बिघडलेली. नुसतं ते कागद घेऊन तुझं काम चालू ठेव, तिथं काम चालू ठेव. आणि आतनं मोटरसायकल सुरू व्हायचा फक्त आवाज आला. अलर्ट. सेनापती सूचना अलर्ट. राजगुरूंनी टीम धरला होता. भगतसिंग या बाजूला असल्यामुळे त्यांनी असा लांबून पाहिलं, लक्षात आलं हा स्कॉट नाही. तो तिथनं सांगतोय या आदमी वो नाही दिखता, आज कोई ना कोई तो मरेगा. हा दिवस तुम्हा आम्हाला घालवायचा नाही. फट 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 फक्त फटफटी वळली. ती मुख्यालयातनं बाहेर येणार आणि रस्त्यावर वळणार इतकाच अवधी पकडायचा होता. फटफटी फक्त वळली आणि राजगुरूंनी चाप ओढला. धड धाड बार झाला,
धड बार झाला, पडला सॉन्डर्स ठार होऊन. धन्य तरुण ते सारे, खूनाचा सूड घेतला खून. राम राम हरे हरे राम 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 सीतापते राम 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 रघोत्तम राम 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 सीतापते राम. डोक्यातनं आरपार गोळी गेली, आरपार. खाड दिवशी पहिल्या घावामध्ये संपलं होतं प्रकरण. सॉन्डर्स आडवा, त्याच्या मागं त्याचा अंगरक्षक बसला होता चंदन सिंग नावाचा पठ्या. तोही आडवा झाला आणि तो चौकीपर्यंत बोंबलत गेला, साहब को मारा, साहब को मारा, साहब को मारा. काम तो हो चुका था. राणाबे सगळे पळत सुटले. पण एवढ्यात भगतसिंगाच्या काय डोक्यातला देव जाणे. म्हणला पंडितजी, म्हणजे चंद्रशेखरला पंडितजी म्हणायचे, ते कोड लँग्वेज. पंडितजी काय चुकून राहिला असला तर तू. मग ते परत गेले आणि अख्खा डोक्यापासून पायापर्यंत 8 गोळ्या घातल्या त्याला. धाड 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 चाळणी करून टाकली शरीराची सॉन्डर्सची. तिथनं पळत सुटले. तोपर्यंत चंदन सिंग चौकीत गेला होता. तिथनं एक फर्न नावाचा त्या साहेबाला घेऊन आला होता. तो साहेब आणि हा चंदन सिंग दोघं ह्यांच्या मागे लागले. आता दोघं पळत येत आहेत, आपल्याला पळायचंय. तोपर्यंत परत राजगुरू मागं फिरला. असे चिडले, असं अबे तू कहा मरने जा रहा है वहां. वार आहे ना वाजे. पोलीस चौकीपासून आपण फक्त 50 पाऊल लांब आहोत. वार आहे ना. राजगुरूंनी तिथं पळत जाऊन मागून सांगितलं, काय नाही म्हणले 8 गोळ्या मारल्या होत्या ना, त्याचं रिकामं मॅगझिन खाली पडलं होतं, ती घेऊन आलो म्हणला. काय झाली, नको ती उद्योग आहे. अरे रिकाम्या मॅगझिन त्याला सापडून काय टाळक्यात घालणार होता तो. भाग पहिला. भगत पळतो आहे, मागोमाग राजगुरू पळतो आहे, आणि त्याच्या मागोमाग चंदन पळायला लागला, फर्न पळायला लागला. आझाद गेट पाशी तिथं उभे होते, ज्या गेटवरनं यानं उड्या मारायच्या तिकडच्या बाजूला जाऊन. अबे भाग. पण गडबड झाली अशी, तो फर्न नावाचा साहेब जो पळत आला ते करता ऐकच ना. हे पळताना सांगतायत पीछे हट जाओ, पीछे हट जाओ. कुठला पीछे हट जाओ. राजगुरू पळत असताना त्याच्या शेजारपर्यंत फर्न साहेब आला. आता मरते म्हणले, हे तुला सांगत होतो मरायला, ती मॅगझिन घ्यायला जाऊ नको तिथं. मी सांगितली होती फुकटची मगजमारी. आझाद गेट बंदच ऑर्डर करतायत. राजगुरू ऍक्शन. ऍक्शन कुठली ऍक्शन. त्याने खिशात हात घातला, जे पिस्तूल होतं ते बाहेर काढलं, फर्न रोखलं, पण ते नेमकं जाम झालं होतं, ते उडच ना. फटाक फुट फुस. पिस्तूल ते पिस्तूल ठेवलं तसंच खिशात. राजगुरूची तब्येत सुद्धा कमी नाही हो, कमी नाही. काशीच्या संस्कृत पाठशाळेमध्ये लाठीकाठीचा मास्तर होता राजगुरू हा. शिवराम राजगुरू महाराष्ट्राचे, ते पुण्याजवळच्या खेड गावाचे. त्या खेडचं आता नाव राजगुरू नगर केलंय त्यांच्या त्या हौतात्म्यानंतर. त्यांनी तिथून त्या फर्नला सरळ धरला, उचलला, धप्प दिशी जे आपटलं ते उठलंच नाही दिवसभर. परत हिथच बस म्हणला, आयुष्यात परत उठवायचा नाही आराम कर. अशी सणकी एक एक होती सांगतो. तो पळत, आणि दुर्दैव हेच होतं, ते फर्न घाबरून ग बसला. चंदन सिंग पाठलाग करतोय. या भारतीयांनाच अक्कल नाही म्हणले, भारतीयांनाच अक्कल नाही. हे यांच्यासाठी आमचा जीव घ्यायला बसलेत. चंदन जो पाठलाग करत होता, कल्पना करा, त्यांनी पळताना राजगुरूला ओव्हरटेक केला. तो भगतसिंगाच्या दिशेने जायला लागला. फार अवघड असते ही ऍक्शन. पुढून भगत पळतो आहे, मध्ये चंदन सिंग आहे, मागून राजगुरू पळतो आहे. या तिघापैकी कोणावरही तुम्ही ऍक्शन करायला जाते, अशा काही वेगळ्या झिकझॅक पळतायत की कोणावर गोळी लागेल तुम्हाला माहित नाही आता. पण तुम्हाला हे थांबवायचंय. गेट मधनं आझाद सांगतायत, चंदन पिछे हट जा. जमलं नाही. त्याला राजगुरूला पकडायचं नव्हतं, त्याला फक्त भगत पकडायचा होता, हे लक्षात आलं. भगतसिंगाच्या अशा आता झग्याला हात घालेल फक्त तो शर्टाला. इथपर्यंत चंदन सिंग आला, फट्टीशी एक गोळीचा फटका, तो पायात घुसला होता. चंदन सिंग विवळत पडला. तरी सुद्धा गेट चढायला भगतसिंगने हात वर केला होता. गेट घेतलं तरी तुझा पाय धरून पठ्ठ्या ओढायला गेला. दुसरा गोळीचा आवाज आला, सरळ पोटात गोळी घुसली. चंदन सिंग कायमचा आडवा झाला. भगत पळाला. राजगुरू उडी मारून गेले. सगळे हॉस्टेलवर परत आले आणि सगळ्यांनी हात जोडले आझादांपुढं. इतका शार्प शूटर फक्त आझाद असू शकतो त्या काळात. दोन्हीही गोळ्या आझादांनी सोडलेल्या होत्या.
3 माणसं पळत असताना त्यांच्या पळण्याचा अंदाज घेऊन एका माणसाच्या पायाला उडवणं. इतकी सोपी गोष्ट नाही. आणि तरी सुद्धा आझाद इतके खिन्न झाले होते येऊन, अरे मैंने उसके पैर पर पहले गोली चलाई, उसको ठहराने के लिए. वो ठहराने इसलिए दुसरी गोली चलानी पडी. आपल्या माणसाला मारायची इच्छा नव्हती हो. मी त्याला थांबवायचा प्रयत्न केला, पण तो थांबत नव्हता म्हणून हे केलं. बरं, चंद्रशेखर तोंड वाकडं करून बसलेले ठीक आहे, राजगुरू पण तोंड वाकडं करून बसला होता. राजगुरू, तुझको क्या हुआ है? यांची वय 18, 19, 20, 22. तुझको क्या हुआ है? अरे तुम्हारी तो तारीफ क्या करे. हाय 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 हाय, क्या निशाणा लगाया भाई. हाय हाय. ती मोटरसायकल अशी वळली आणि चाप ओढला तर डायरेक्ट हितनं हिकडच गुडी हो. क्या निशाणा लगाया भाई. राजगुरू, आपका जवाब नाही. असा वाईट तोंड करून बसलेला. का? मुझको तुमने पिस्तौल अच्छा नहीं दिया. तुमको अच्छा पिस्तौल है, रंजीत के पास अच्छा पिस्तौल है, मुझको ये पिटपिटा पिस्तौल दिया. फौरन आ गया तो पिस्तौल ही चल न रहा. ये जाम हो गया साला पिस्तौल. ये दिवाली के फटाके का पिस्तौल मुझको दिया. पिटपिटा. अरे भाई, पिटपिटा पिस्तौल होगा तभी, तरी सुद्धा किती चांगला निशाणा केला असतो. अरे अच्छी पिस्तौल से कोई अच्छा चलाएगा. अच्छी गोली, तूने क्या गोली चलाई थी. कोणीही गर्वाने फुगून गेला असता, पण ही मुलं इतकी प्रामाणिक होती. निशाना अच्छा नहीं लगा मेरा. अरे अच्छा क्या नहीं लगा, माथे पर लगा ना. मैंने निशाना सीने का लगा था. राजगुरूला याचं वाईट वाटतंय. मी छातीचा नेम धरला होता, डोक्याला कसा लागला. इतकं प्रामाणिकपणे बोलता आलं पाहिजे मात्र. कसं काय ना, लागला का नाही. तू इतकं वाईट, डोक्याला का म्हणून लागला. मी छातीवर नेम धरला होता. अबे कुछ होगा भाई. नेम तर लागला. आणखी तोंड उतरायला काय झालं. काय झालं. ये रणजित, अरे आपल्याला गोळ्या काय फुकट मिळतात का. मैंने 1 गोली में काम तमाम कर दिया था, उसने 8 गोलियां व्यर्थ गमाई. वाह, 8 गोळ्या फुकट घालवल्या. फटाफटा गोळ्या काय फुकट येतात. अशी सगळ्यांची प्रेमाची भांडणं चाललेली. कोणी किती गोळ्या का खर्च कराव्या त्या विषयावर. आणि मग थोड्या वेळांनी पटकन भगत म्हटले, पंडितजी काय काम तो हो चुका है. मग जेवायचं काय, कोणाच्या काकाकडे पैसे आहेत. शेवटी कोणीतरी माणूस लाहोरमध्ये पाठवला, ओळखीला काहीतरी सांकेतिक चिठ्ठी दिली. त्याच्याकडनं जेव्हा 10 रुपये आले तेव्हा 10 रुपयातनं 1 डाळ विकत घेतली, थोडं तिखट मीठ विकत घेतलं, मोहरी घेतली. त्या आता तापवायचं कशात, पातेलं मिळालं नाही, ते खापरडं विकत घेतलं, रोट्या कशा बशा आणल्या. आणि मग खोलीमध्ये जमेल तशी डाळ करून त्यात प्रत्येकाच्या वाट्याला 2-2 रोट्या आल्या. अहो, बसल्या पंक्तीला पचपच्छ जिलबी हाणणारे आझाद, ते 2-2 रोट्या खाऊन बिचारे. सगळ्यांची तृप्तता होती. आम्ही मासिक श्राद्ध योग्य पार पाडलं. लालाजींचं श्राद्ध योग्य. आता प्रश्न फक्त एक होता, लाहोरमधनं बाहेर पडलं पाहिजे. भाग निघलो. आपल्याला सापडायचं नाही. आता कसं जायचं. याचं कारण एकच आहे. फौरन नावाच्या साहेबानं भगतसिंगाला बघितलंय. त्यांनी जबानी दिली. कोण कोण होती माणसं. एक पंजाबी वेशातला माणूस होता, एक मुलगा होता, ज्याच्या डोक्याला फेटा आहे, पंजाबी पद्धतीचे त्याने केस राखलेत, पायजमा आहे आणि तो झगा आहे. अशा तऱ्हेचं सगळं वर्णन, राजगुरूचंही वर्णन त्यांनी दिलं. आता जर पळायचं असेल तर हे वर्णन बदललं पाहिजे. आणि यासाठी थोडं मन घट्ट करून सांगण्यात आलं, भगत सगळा वेश बदलून टाका आता. त्यामुळे इंग्रजी पद्धतीनं ते केस कापले, फेटा कायमचा बाजूला काढून टाकला. फेल्ट हॅट जी आपण आता त्यांच्या डोक्यावर पाहतो त्या पद्धतीची निळ्या रंगाची मोठी हॅट त्यांनी घेतली. अंगावर मोठाच्या मोठा ओव्हरकोट, पॅन्ट शर्ट आता घातला. तुझी संपूर्ण ओळख बदलल्याशिवाय जमणार नाही. आता म्हणले राजगुरू कुठल्या वेशाने पळेल, त्याची काळजी करू नको. ते तब्येतवान असलं तरी दिसतं असं सुकट बोंबील, ते कोणाचाही नोकर म्हणून खपते. त्याने सगळ्या डोक्याची हजामत करून टाकली, तुळतुळीत गोटा करून आला. कारण जबानी अशी झाली होती की भरपूर केस असलेला पोरगा होता म्हणून. याने आपला तुळतुळीत मस्तपैकी गोटा, चमाल गोट्या घालण्यासारखा मस्त करून टाकला आणि अंगामध्ये डगले घालून
बेत ठरला असा, भगतसिंगांनी सावकाराच्या रूपामध्ये लाहोर बाहेर पडावं. या सावकाराचा नोकर म्हणून राजगुरूंनी लाहोरच्या बाहेर पडावं. पुन्हा एकदा दाढी लावून जय श्रीराम जय हनुमान पंडितजींनी लाहोरच्या बाहेर पडावं. काही वेळाने पोलिसांचा कडक तपास संपला की आपण परत एकत्र भेटूया. लाहोर टू कोलकाता जाएंगे. कारण भगतसिंगांचा जो मित्र भगवती चरण तो कलकत्त्यात बसलाय. आत्ता कलकत्त्याला कशाला गेला? फिरायला नव्हे, काँग्रेस अधिवेशनाला गेलाय. त्याच्याबरोबर मी पण तिकडे जातो, कारण सॉन्डर्सच्या वधाबद्दल काँग्रेस अधिवेशनात निषेधाचा ठराव येणार आहे. असं भारतीयांचं आपल्यावरचं प्रेम, हे बघण्यासाठीच तर जायचंय आपल्याला तिथपर्यंत. अरे पण त्याच्यापेक्षा पंडितजींनी युक्ती अशी शोधून काढली. सुखदेव म्हणलं अजून एक युक्ती आहे. काय? भगतसिंग खोटा खोटा व्यापारी आहे. हो, मग त्याच्याबरोबर जर एक खोटी खोटी बायको असेल तर कोणीच यांचा तपास करायला येणार नाही. आहेत ती शस्त्रही सुरक्षित जातील. आता याची खोटी खोटी बायको कोण आणायची? भगतसिंगाची. खरी खरी नाही, खोटी खोटी नाही. आयुष्यात बायकोच नाही या प्रकरणाला. कारण भगतसिंग जेव्हा टेहळणी करायला उभे राहिले होते पोलीस चौकी शेजारी, तेव्हा एक मुलींनी भरलेली लॉरी गेली अशी समोरनं. खॅ 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 करून खिदळत होत्या सगळ्या कराट्या त्या लॉरीमधल्या. पंडितजी शेजारीच उभे होते. ती लॉरी जाताना बघितली. सगळ्यांचीच वय 18 आणि 20 वर्षाची तेव्हा यांची. आझाद सहज ओरडले, अरे है कोई जो हमारे रणजीत से शादी करे. उगाच ओरडा लागला, अरे है कोई जो हमारे रणजीत से शादी करे. भगत ने हाथ दाबला. पंडित जी वहां क्यों देख रहे हो? क्यों? हमारी शादी तो हो चुकी पिस्तौल से. हमारी तो शादी हो चुकी पिस्तौल से. पण दैव दुर्विलास, या माणसांच्या मुखातून असे काही शब्द गेले की ते दुर्दैवाने खरे ठरले. हो, हमारी तो शादी हो गई पिस्तौल से. सुखदेव म्हणला फांसी से. हमारी शादी हो चुकी है फांसी से, तैर हो चुकी है. आणि पटकन आजाद म्हटले, लेकिन मुझे लगता है रंजीत तुम्हारी फांसी तैर हो गई, शादी तैर हो गई फांसी से, तब वो देखने के लिए मैं रहूंगा या ना रहूंगा कुछ समझ में नहीं आता. तुम्हारे शादी के लड्डू खाऊंगा या नहीं मुझे समझ में नहीं आता. शादी के लड्डू खाएगा वो. पण मनाची ह्या तयारीमध्ये असलेली ही माणसं, मग अशा वेळेला ह्याची खोटी खोटी बायको. लक्षात घ्या, धोका इतका भयानक होता की या माणसाला जर रेल्वे स्टेशनवर ओळखला तर याच्या बरोबर जी खोटी म्हणून बायको आली असेल ती सुद्धा याच्याबरोबर फाशी जाणार आहे. जे केल्याबद्दल सापडला तर फक्त फाशी होऊ शकते. ही शिक्षा माहीत असताना या माणसाबरोबर खोटी बायको कोण होणार? कोण होणार? कशाला शोध घ्यायचा? दुर्गाच अनादि निर्गुण प्रगटली भवानी. अनादि निर्गुण, अनादि निर्गुण प्रगटली भवानी. मोह महिषासुर मर्दना लागोनी, मोह महिषासुर मर्दना लागोनी. त्रिविधता पाशी करवया झाडणी, भक्ता लागोनी, अरे भक्ता लागोनी पावसी निर्वाणी. हो आईचा जोगवा जोगवा मागे, आईचा जोगवा जोगवा मागे, आईचा जोगवा 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 मागे, आईचा जोगवा जोगवा मागे. द्वैत सारोनी माळ निघाली, हाती बोधाचा झेंडा मी घेईन, खेळ रहित वारीशी मी जाईन. आईचा जोगवा ऐसा जोगवा मागून ठेवला,
आईसा जोगवा मागून ठेविला जाऊन महाद्वारी नवसम्या फेविला जाऊन महाद्वारी नवसम्या फेविला एका जनार्दनी देखिला देखिला एका जनार्दनी देखिला हर जन्म मरणाचा फेरा चुकविला हे जन्म मरणाचा फेरा चुकविला आईचा जोगवा 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 मागेला आईचा जोगवा जोगवा मागेला आईचा जोगवा जगदंबा माता की जय।